नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शर्मा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज दिनांक 30 जुलै 2024 वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे. आज आपल्याला शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो हे आपण जाणून घेणार आहोत. तर 8 दिवसापासून पुण्यामध्ये कोकणसारखी परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते. तर संततधार त्याचबरोबर मुसळधार पावसाचे सरी दिवसेंदिवस आपल्याला पाहायला मिळतात. तर याचा परिणाम आपल्याला शेतमालावर झालेला पाहायला मिळते का, तर हे अजून काही आपल्याला सांगता येत नाही, कारण पावसामुळे ग्राहकांची संख्या कमी जास्त होताना पाहायला मिळते. तर तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील. दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दुधी भोपळ्यासाठी 14 ते 16 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून आपल्याला मिडियम क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते. कोबीची क्वालिटी पाहू शकता. तर कोबीसाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 14 ते 16 रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या कोबीसाठी दर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर हलक्या कोबीसाठी साधारणतः 8 रुपये किलोपासून आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळालेले आहेत. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला टोमॅटो पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात. आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, त्यामुळे दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते. तर टोमॅटोचे भाव जे आहे ते 20 रुपये ते जास्ती असते 25 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपये किलोपासून आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळालेला आहे. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वालगेवडा पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 50 ते 55 रुपयेपर्यंत आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीच्या वालगेवड्यासाठी दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपये किलोपासून आपल्याला वालगेवड्यासाठी दर पाहायला मिळतात. कारल्यांची क्वालिटी पाहू शकतात. तर कारल्यांसाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 20 ते 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला कारल्यांसाठी दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपये किलोपासून आपल्याला कारल्यांसाठी दर पाहायला मिळते. आवकही भरपूर पाहायला मिळते. तर दर जे आहे ते थोडेसे आपल्याला आज कमी झालेले पाहायला मिळतात. दोडक्याची क्वालिटी पाहू शकता. थोडेसे आपल्याला कमी क्वालिटीमध्ये दोडका पाहायला मिळतो. तर 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 30 ते 35 रुपयापर्यंत आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपये किलोपासून आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळालेले आहेत. शेवग्याची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर शेवग्यासाठी आज दर उतरलेले पाहायला मिळतात. तर कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 70 रुपयापर्यंत आपल्याला किलोसाठी दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला दर जे आहे ते 30 रुपये किलोपासून आपल्याला शेंगासाठी दर पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शिमला मिरची पाहायला मिळते. तर शिमला मिरचीसाठी आज दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 20 ते 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. आवकी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला पूर्ण उतरलेले पाहायला मिळतात. तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला साधारणतः 5 रुपये किलोपासून आपल्याला शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळालेले आहेत. आवक भरपूर आहे. त्याचबरोबर दरामध्ये मोठी घसरण शिमला मिरचीसाठी पाहायला मिळते. पावट्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पावटा पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला पावट्यासाठी उतरलेले पाहायला मिळतात. तर 1 नंबर टॉप क्वालिटीच्या पावट्यासाठी 25 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला भरपूर झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते. राजमाची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः 35 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर राजमासाठी दर जे आहे ते आपल्याला कमी झालेली पाहायला मिळतात. वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वाटाण्यासाठी आज 50 ते 60 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर वाटाण्याचे दर आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात. आवक कमी जास्त झाल्यामुळे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती घसरण आज पाहायला मिळते. बीन्सची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बीन्स पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः बीन्सला 30 रुपयापासून ते जास्ती असतं 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला बीन्ससाठी दर पाहायला मिळतात. पुणेरी गवार पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गवारसाठी दर जे आहे ते कमी आपल्याला 50 ते 75 रुपये किलोपर्यंत आपल्याला पुणेरी गवारसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर स्थिर असलेले पाहायला मिळतात. हिरव्या मिरचीची क्वालिटी पाहू शकता. तर हिरव्या मिरचीसाठी आज दर जे आहे ते पुन्हा एकदा उतरलेले पाहायला मिळतात. 20 ते 25 रुपये जास्ती असते 1 नंबर टॉप क्वालिटीच्या मिरचीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते. काकडीची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला काकडीमध्ये 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 16 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी दर जे आहे ते 7 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळतात.
ही क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला तोंडल्यासाठी दर जे आहे ते 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. आवक आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. फ्लावरची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला फ्लावर पाहायला मिळते. तर चांगले 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी दर जे आहे ते 15 ते 16 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपये किलोपासून आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात. आल्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कवळे आले पाहायला मिळते. तर आल्यासाठी साधारणतः 25 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कवळे आल्यासाठी 25 रुपयापासून दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये कवळे आल्यासाठी साधारणतः 15 रुपयापासून दर पाहायला मिळतात. त्याचबरोबर 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये सातारा आले पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला सातारा आल्यासाठी वाढलेले पाहायला मिळतात. तर जास्तीत जास्त 100 ते 105 रुपयेपर्यंत आपल्याला सातारा आल्यासाठी आज दर पाहायला मिळतात. कांदापातची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कांदापात पाहायला मिळते. तर कमीत कमी 8 रुपयापासून ते जास्ती असते 13 रुपयापर्यंत आपल्याला एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. कांदापातचे दर जे आहे ते आपल्याला 8 रुपयापासून ते जास्ती असं 13पर्यंत पाहायला मिळतात. पालकची क्वालिटी बघू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पालक पाहायला मिळते. तर 8 रुपये ते जास्ती असतं 15 रुपयापर्यंत आपल्याला पालकसाठी दर पाहायला मिळते. पालकचे दर जे आहेत ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. कोथिंबीरीची क्वालिटी बघू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोथिंबीरीसाठी आज 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 5 ते 6 रुपयापर्यंत आपल्याला गावरान कोथिंबीरीसाठी दर पाहायला मिळते. तर विलायती कोथिंबीरीसाठी दर जे आहे ते 2 रुपयापासून एका गड्डीसाठी दर पाहायला मिळतात. शापूची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शापूसाठी 3 ते 4 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. आवक जास्त झाल्यामुळे दारामध्ये मोठी घसरण शापूसाठी झालेली पाहायला मिळते. मेथीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मेथीसाठी जास्तीत जास्त 4 ते 5 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते.